तुम्हाला माहिती आहे का आपण गंगामध्ये अस्थि विसर्जन का करतो? हस्तिनापूरचा राजा शांतनू याने जेव्हा राणीला गंगा किनारी पाहिलं तेव्हा तिच्याशी लग्न करण्याचा प्रस्ताव मांडला। तेव्हा राणीने त्यांच्याकडून एक वचन मागितले की मी जीवनात काहीही करू, तुम्ही मला प्रश्न विचारणार नाही आणि जर तुम्ही असं केलं तर मी तुम्हाला कायमची सोडून जाईल। लग्न झाल्यानंतर काही महिन्यांनी राणीला पुत्र झाला। तिने त्या मुलाला उचलले व ती गंगा नदीच्या दिशेकडे निघाली। तिच्या मागोमाग राजा देखील निघाला। राजाने पाहिले की राणीने त्या मुलाला गंगा नदीत सोडले, पण राजा मात्र काहीही विचारू शकला नाही, कारण तो वचनबद्ध होता। नंतर दुसरा मुलगा झाला। राणीने दुसऱ्या मुलाला पण गंगेत सोडले, नंतर तिसरा, नंतर चौथा, पाचवा, सहावा, सातवा असे करत करत तिने सर्व मुलं गंगेत सोडली। पूर्ण राज्य आश्चर्यचकित झाले होते की ही राणी काय करते, पण राजा मात्र काहीही विचारू शकत नव्हता। आठवा मुलगा झाला व राणी पुन्हा एकदा त्या मुलाला घेऊन गंगा नदीच्या दिशेकडे निघाली, पण ह्या वेळेस राजाने तिला थांबून विचारलेच की तू आपल्या होणाऱ्या प्रत्येक मुलाला ह्या गंगा नदीत का सोडत आहेस? तेव्हा राणी म्हणाली, मी ब्रह्मपुत्री असून ऋषी वशिष्ठ यांनी तिच्या सर्व मुलांचा जन्म पृथ्वी लोकावर होईल असा श्राप दिला होता, पण जर तू त्या मुलांना गंगा नदीत सोडले तर ते मनुष्य जन्मातून कायमचे मुक्त होतील आणि म्हणूनच आपण देखील गंगेत अस्थि विसर्जन करतो, कारण मनुष्याला त्याच्या ह्या देहापासून, त्याच्या वाईट कर्मांपासून आणि पापांपासून कायमची मुक्ती मिळायला हवी। व्हिडिओ आवडल्यास मराठी सनातनी फॅक्ट्सला नक्की सबस्क्राईब करा।